पिऊ बाळा, जा ना, तू पण खा ना पिझ्झा. जा. पिऊ जा. अगं तिला वाईट वाटेल. पिऊ जा ना, जा. अनुप्रिया, तू पण खाऊन घे ना, तू काहीच खाल्लं नाहीये सगळं. नाही, आधी सगळ्यांचं होऊ दे. तुम्ही सगळ्यांनी खा ना प्लीज. आई तुम्ही खा ना. चुकले. खाल्लं नाहीस? मूड नाही. बाबा बघ ना आईशी कसे वागले. मला खूप राग येतोय त्यांचा. मलाही. पण ताई, तुला खरंच वाटतं की ते खडे आईकडून भाजीत गेले असते? शक्यच नाही. आईकडून अशी चूक होणारच नाही. असली कामं करणारी एकच व्यक्ती आपल्या घरात. सीमा काकू. हो. पण तिथे चेंज झाली आहे ना. नाही प्रथम, काही माणसं कधीच चेंज होत नाहीत आणि सीमा काकू त्यातलीच आहे. सनाया जेवली? गोळ्या औषधं दिली का तिला? दिली. मला ना तुझ्या या स्वभावाचा कायम राग येतो. काय अर्थ आहे याला? चूक तुझी आणि तरी तोंड तू फुगून बसणार. किती वेळा सांगितलं, शनाया आपली जबाबदारी आहे. एक स्पष्ट बोलतो आम्ही, शनायाच्या बाबतीत कुठलीही चूक मी खपवून घेणार नाही. पाहुणी आहे ती आपली, तुला तिची काळजी घ्यावीच लागेल, कळलं का? इथे बस, मला बोलायचंय तुझ्याशी. अनु, आपल्या घरी माझ्याशी मगाशी जे काही वागलात, मला जे काही बोललात, ते योग्य होतं. मला वाटलं होतं की तुम्ही बदललात, पण नाही, तुम्ही तसेच आहात. अजूनही तसंच वागता. उगीच ती खोटी खोटी वचनं दिलीत तुम्ही. मान्य आहे मला, चूक झाली माझ्या हातून, पण त्यासाठी एवढं बोलायचं? तुम्हाला माहिती आहे की मी जाणून बुजून नाही केलं. मी नाही चुकत माझ्या कामात. नाही चुकलं पाहिजे. कोण होतं समोर? शनाया ना. एक व्यक्ती जिला तू फोर्स करून घरी घेऊन आलीस. मी नव्हतो म्हणालो. बरं ठीक आहे ना, चल, मला आयुष्यात तू जो काही डिसिजन घेते, प्रत्येक डिसिजन मध्ये मी तुझ्या सोबतीनं उभा असतो कायम. अगं ती नुसती एक आता मैत्रीण नाही राहिली आपली. ही बेसिक गोष्ट का लक्षात येत नाहीये तुझ्या? बोललं की माझं तोंड दिसतं, पण तिचं महत्व काय आहे आपल्या आयुष्यातलं? ती माझ्या बॉसची बायको आहे. स्वभाव माहिती आहे आपल्याला तिचा. ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून जज करते आपल्याला, तर करते, आणि हे माहिती आहे आपल्याला. पर जखमी आहे ती, ऍडमिट होती हॉस्पिटलमध्ये. आपणच तिला घरी घेऊन आलोय, तर आपण तिची काळजी नको घ्यायला का? अरे कळत नाही यार, तुझा एवढा काय इगो आहे? निघाले ना खडे, निघाले तिच्या ताट्यामध्ये. एक नाही, दोन दोन निघाले. कुणी बनवलं होतं जेवण? तू. पहिल्यांदा जेव्हा जे के घरी आले होते, तेव्हा ते म्हणाले कोणता कुक आहे. त्यावेळी मी म्हणालो ना की नाही नाही, कुक नाही कोणी, माझ्या बायकोनी बनव केलं. कौतुक केलं होतं ना. मग आता जर तुझं चुकलंय, एखादी चूक तुझ्याकडून घडली आहे, तर ते जर तुला सांगितलं, तेवढं झोमण्यासारखं काय त्यामध्ये? मान्य आहे मला, चूक झाली माझ्या हातून. मी कुठे नाही म्हणते सॉरी. जी काही उसळ केलेली त्यात खडे मिळाले, ते पण शनाया जी आजारी आहे तिला इथे मी घेऊन आले आणि तिच्या खाण्यात ते सापडलं. चूक झाली माझी, पण त्यासाठी तुम्ही मला इतकं बोलायला नको होतं. पुन्हा एकदा मी सांगते, मी हे जाणून बुजून नाही केलं. तुम्हाला माहिती आहे हेच व्हायला नको होतं. कळतंय? हा, ते कळतंय मला. संपलं. पण तुम्हाला हेही कळतं ना की सहजासहजी माझ्या हातून चुका होत नाहीत.
आणि जेव्हा स्वयंपाकाचा विषय येतो, माझ्या कुटुंबाचा विषय येतो, तो स्वयंपाक मी माझ्या कुटुंबासाठी अगदी प्रेमाने, अगदी मन लावून करते. आणि स्वयंपाक मी सगळ्यांसाठी करते ना, जे माझे आपले आहेत. तुम्ही घरच्यांसमोर बोललात, ठीक आहे, हरकत नाही. त्यांना सवय आहे, मला पण सवय आहे. पण तुम्ही त्या तुमच्या पाहुणी समोर बोललात. एक मिनिट पाहुणी समोर म्हणजे माझी पाहुणी तुझी कोणी नाही का ती? बोल ना, तुझी कोणी नाही ती? आहे, आपली मैत्रीण आहे. मी आता तिला तुमची पाहुणी म्हणाले तेव्हा झोंबलं ना, सॉरी. पण मी बोललेलं तुम्हाला लागलं. हे जे मगाशी तुम्ही मला बोललात शनाया समोर, फक्त विचार करा, हे मी तुम्हाला राघव भाऊजींसमोर बोलले असते तर चाललं असतं? वाईट वाटलं असतं ना? हो, किती झालं तरी ती परकी आहे, बाहेरची आहे ती. एक बायको म्हणून मी विनंती करते तुम्हाला, आपले जे काही वाद होतात, जी काही भांडणं होतात, आपण या खोलीत, त्या बेडरूम मध्ये सोडवायची. सगळ्यांसमोर नको, आणि बाहेरच्यांसमोर तो नाहीच नाही. कारण जरी मी दाखवत नसले ना, तरी मी खूप पॉझिटिव्ह आहे तुमच्या बाबतीत. आणि मला नाही वाटत यात माझं काही चुकतंय. प्रत्येक बायको तिच्या नवऱ्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह असते, आणि मी तर खूप जास्त आहे. झोपते मी. तू जे काही म्हणालीस ते पटलंय मला. आपल्यामधले वाद, भांडणं हे चार भिंतीतच राहायला हवं. बरोबर आहे. शनायाला हे तिच्यासमोर बोलायची गरज नव्हती. बरोबर आहे तुझं. आय एम सॉरी.